आपण पाहतोय संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आता झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देहूमध्ये देऊळवाडी इथं संत तुकोबाराय यांच्या पादुकांचं रीतसर पूजन झालं आणि शास्त्रोक्त पूजन झाल्यानंतर त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पादुकांचं पूजन झाल्यानंतर लाखो वारकरी यांच्या समवेत तुकोबारायांचा हा पालखी सोहळा मार्गस्थ झालेला आहे पंढरीच्या वारीसाठी। तसंच या पालखी सोहळ्यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देहूमध्ये देऊळवाडी इथं तुकोबारायांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर या पादुका रथात विराजमान झाल्या आणि आता हा रथ मार्गस्थ झालेला आहे। तसंच लाखो वारकरी या निमित्तानं प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं देहूमध्ये दाखल झाले होते। पण पाहतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो। पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थानाकरता मला स्वतःला सहभागी होता आलं। हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे। मला याचा अतिशय आनंद आहे। पंढरीला पांडुरंगाची दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्व विशेष आहे आणि आज या प्रस्थान सोहळ्याला येऊन मला अतिशय आनंद झाला। देवाला यायची खूप इच्छा होती, पांडुरंगाला वारी पण पूर्ण करायची खूप इच्छा आहे, पण वारी नाही झाली। दर्शन खूप व्यवस्थित झालं आणि पांडुरंगांचं इतकं दर्शन जवळून झालं की खूप मनाला पावलं। आरती सापडली, सगळं सापडलं आणि अशीच वारी हितनं पुढची मरेपर्यंत वारी चालू व्हावी। पहिल्यांदा अनुभव घेतो, खूप छान दर्शन झालं आणि असंच त्याची पायवारी घडावी ही इच्छा आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यावेळी आमच्या सोबत उपस्थित आहेत। थेट जाऊयात। अविनाश, सध्या तू कुठे आहेस आणि माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं का? तुकोबारायांचं प्रस्थान झालंय का? नक्कीच मी आता तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या समोरच आहे। साधारण 1-1.5 तासापूर्वी तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालेलं आहे। आजचा मुक्काम हा मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये असलेला इनामदारवाडा या ठिकाणी असणार आहे आणि तो मुक्काम झाल्यानंतर उद्या सकाळी जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते देहूमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतो त्यांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे तो पाहू शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, परंतु असं असलं तरी त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता किंवा कोणताही पावसाचा त्रास होत नाहीये, परंतु फक्त आणि फक्त विठ्ठलाचं नामघोष त्यांच्या मुखातून निघत आहे आणि पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, या अशा सगळ्या संकटांना मात करत जे आहे पुढच्या साधारण 1 महिना म्हणजे 27 दिवस हा पालखी सोहळा असणार आहे। त्यानंतर पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आपल्याला पाहायला स्पष्ट मिळत आहे। लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वारकरी या सोहळ्यामध्ये दाखल झाल्याचे सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये वृद्ध पण आहे, त्याचबरोबर चिमुकले वारकरी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विठ्ठलाचा नक्कीच अविनाश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय आमचे सहकारी अविनाश परबत हे सध्या तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त त्यांच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूमध्ये हजर होते आणि तिथनं ते आढावा देत होते।